अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात खडांबे बुद्रुक नावाचं जे गाव आहे त्या गावामध्ये बौद्ध समाजाच्या सुजित पवार या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे, जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे। सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय होता की ॲट्रॉसिटी ॲक्टमध्ये आता जामीन होणार नाही आणि त्याच्या वृत्तपत्रामध्ये छापून आलेल्या बातम्या ह्या सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होत्या। अशीच एक बातमी सुजितने त्याच्या वॉलवरती ठेवली आणि ही बातमी वॉलवरती का ठेवली म्हणून कर्मठ धार्मिक संघटनेच्या जातीवादी गुंडांनी सुजितला गावातील शाळेच्या बाजूला रात्री बोलवून बेदम मारहाण केली। स्कॉर्पिओमध्ये टाका, याला कॅनलमध्ये फेका, अशा प्रकारचं सुद्धा सुजितने त्याच्या बद्दल बोललेलं सांगितलेलं। कसाबसा त्यांच्यातून तो वाचला। अतिशय जीवघेणा त्याच्यावरती हल्ला झालेला आहे। डोळ्याला मोठा मार लागलेला आहे आणि हळहळ करून त्याला मारहाण करण्यात आलेली आहे। मी अहिल्यानगरच्या पोलीस अधीक्षकांना आव्हान करतोय की तात्काळ या प्रकरणातले सर्व आरोपी अटक करा। गंभीर स्वरूपाचे कलम याच्यामध्ये लागलेले आहेत। ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत कारवाई सुद्धा झालेली आहे। एवढंच नाही, आरोपींनी सज्जड दम दिला की तू ॲट्रॉसिटीमध्ये जामीन होणार नाही असं स्टेटस टाकतो ना, आता तू आमच्यावर ॲट्रॉसिटी ठोक, बघू आम्हाला जामीन होती का नाही। त्याच्यामुळे यामागे कुठंतरी राज्याचा कायदा व सुव्यवस्था बिघडला पाहिजे, दंगली घडल्या पाहिजेत, अशा पद्धतीचं षडयंत्र रचलेलं आहे का याची सुद्धा सखोल चौकशी अहिल्यानगरच्या एसपींनी केली पाहिजे। गृहमंत्र्यांनी दलित अत्याचाराच्या वाढत्या घटनांची दखल घेतली पाहिजे आणि या पीडित कुटुंबाला तात्काळ पोलीस संरक्षण देऊन त्यांना असणारं आरोपी अटक करून न्याय दिला पाहिजे, अशी ऑल इंडिया पॅंथर सेनेची मागणी आहे।